नमस्कार, देशनातीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। कोल्हापूर येथे मिरज जमखंडी राज्य महामार्गावर अलखनूर फाट्याजवळ झालेल्या ट्रक दुचाकी अपघातात जयसिंगपूर येथील दाम्पत्यासह त्यांच्या 7 वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई गावात घरासमोर खेळत असलेल्या 8 वर्षीय चिमुरडीवर गावातीलच एका अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली। सुप्रिया सुळे यांनीही अजित पवारांच्या अपघात प्रकरणात सखोल चौकशी तसंच रोहित पवार यांना सुरक्षा पुरवण्याची मागणीही सरकारकडे केली। अहिल्यानगरमध्ये 4 चाकी आणि मोटरसायकलमध्ये झालेल्या अपघातात लहानपणापासून जिवलग मित्र असलेल्या 2 मित्रांचा जागीच मृत्यू झालाय। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेला शुक्रवार 20 फेब्रुवारी रोजी प्रारंभ होणार आहे। स्वराज्याचे प्रतीक असलेल्या किल्ले अजिंक्य तारावर सातारा महापालिकेच्या वतीने शिवजयंती निमित्त नयनरम्य असा मशाल महोत्सव पार पडला। प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाकडून 100 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मिडी बस राज्यातील दुर्गम भागात सुरू करण्यात येणार आहे। राज्यात पुढील 24 तासात कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे, तर विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचा चटका अधिक जाणवणार आहे। शिवनेरी किल्ल्यावर काल रात्री शिवजयंती सोहळ्यादरम्यान काही काळ गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले। पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका महापौर निवडणुकीआधी पक्षांतर्गत वादामुळे भारतीय जनता पक्षाच्या 9 नगरसेवकांनी बंडखोरी करून भिवंडी सेक्युलर फ्रंटला पाठिंब्याचे संकेत दिले आहेत। अहिल्यानगर व यवतमाळमध्ये एटीएसने 21 ठिकाणी छापे टाकून फुटबॉल क्लबच्या नावाखाली चालणाऱ्या कट्टरतावादी नेटवर्कचा पर्दाफाश केल्याची माहिती आहे। राज्यसभा किंवा विधान परिषदेवर संधी न दिली गेल्याची नाराजी भाजपमधील काही निष्ठावंत गटात आहे। यावेळी तरी निष्ठावंतांना प्राधान्य द्यावे अशी मागणी पक्षातील एका गटाकडून पुढे येत आहे। पाढेपाठ न केल्यामुळे शिक्षिकेने विद्यार्थिनीला तब्बल 40 फटके मारल्याचा प्रकार नवी मुंबईमधून समोर आलाय। ठाणे महानगरपालिकामध्ये महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर 4 वर्षांनी झालेल्या पहिल्याच महासभेत भाजपने प्रशासकीय काळातील विकास कामांच्या खर्चाबाबत लक्षवेधी मागवली। कोल्हापूरच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या राजश्री छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या विकास कामांमध्ये 75 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेने केला आहे। उन्नावमधील शुक्लागंज येथील सप्रू मैदानावर क्रिकेट सामना दरम्यान मधमाशांच्या हल्ल्यात कानपूर क्रिकेट असोसिएशनचे अंपायर माणिक गुप्ता यांचा मृत्यू झाला। माजी ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये भारतीय एआय क्षेत्रात जागतिक नेतृत्व करण्यासाठी सक्षम असल्याचं म्हटलंय। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 25 खासदारांनी संसदेत घुसून ओम बिर्ला यांना शिवीगाळ केल्याच्या आरोपानंतर करणी सेनेच्या नेत्याकडून राहुल गांधी यांना गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली आहे। नेव्ही एअर सर्व्हर डाऊन झाल्याने बुधवारी सकाळी अवघ्या 43 मिनिटात दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरूसह देशातील प्रमुख विमानतळावरील उड्डाण सेवा विस्कळीत होऊन प्रवाशांचे मोठे हाल झाले। आपल्यानंतर पत्नीचे काय होणार या विचारातून इस्रो मधील निवृत्त कर्मचाऱ्याने पत्नीची राहत्या फ्लॅटमध्ये टॉवेलने गळा आवळून हत्या केल्याची घटना बंगळुरूमध्ये घडली आहे। निवडणुकीआधी मोफत योजनांतून खिरापत वाटण्यावर भारताचे सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत तामिळनाडूच्या योजनेवर टीका करत इतर राज्यांनाही फटकारले। नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या एआय इम्पॅक्ट समिटमध्ये जागतिक एआय कंपन्यांच्या सीईओंना संबोधित करत भारताचे मानव एआय विजन सादर केले। एप्स्टेन केसमध्ये नाव आल्याने बिल गेट्स यांनी दिल्लीतील भाषणातून माघार घेतली आहे। त्यांच्या जागी आता अंकुर वोरा मार्गदर्शन करणार आहेत। इराणच्या दक्षिण भागात 5.5 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला असून केंद्रबिंदू केवळ 10 किलोमीटर खोलीवर असल्याची माहिती जर्मन रिसर्च सेंटर ऑफ जिओसायन्सने दिली आहे। नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये वेस्ट बँकवरील ताब्याबाबत इस्रायलवर टीका करणाऱ्या प्रस्तावाला पाठिंबा दिलाय। तालिबानचे सर्वोच्च नेते हिबतुल्ला अखुंदजादा यांनी एका नवीन फौजदारी दंड संहितेवर स्वाक्षरी केली असून पत्नी आणि मुलांना मारहाण करा पण हाडे म्हणू नका आणि खुणा दिसू देऊ नका असा धक्कादायक मेसेज या कायद्यातून देण्यात आला आहे।
रिलायन्स जिओने जिओ होम क्रिकेट ऑफर लॉन्च केली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना T20 विश्वचषकासाठी ब्रॉडबँड आणि OTTचा हाय स्पीड इंटरनेटसह आनंद घेता येईल. जगातील विकसित देशांमध्ये सरकारी अर्ज सर्वाधिक असलेल्या राष्ट्रांच्या यादीत जपान अव्वल स्थानी पोहोचल्याने वाढत्या कर्जामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राजकुमार राव आता सौरव गांगुलीच्या आयुष्यावर आधारित बायोपिकसाठी काम करण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाचं आता शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट संघ याने ICC T20 विश्वचषक स्पर्धेत सलग 12 सामने जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी करत हा पराक्रम करणारा पहिला संघ ठरला आहे. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.